इतक्यात मिरीकर शंकले, पाहिजेत बाबांचे शब्द मानिले. माधवरावास हळूच खुणविले, चला म्हणाले चिथळीला. मग ते म्हणती थांबा येतो, पुन्हा बाबांची अनुज्ञा घेतो. हो म्हणतात ते क्षणीच परततो, आताच येतो माघारा. निघालो होतो तुम्ही परतविले, बाबा म्हणाले बरे झाले. काय आपुले त्यात हरवले, स्वस्थ बसविले मजलागी. आता पुनश्च विचार घेतो, हो म्हणताच सत्वर येतो. म्हणतील जैसे तैसे करीतो, दास मी तो आज्ञेचा. मग ते जाती बाबांप्रती, म्हणती मिरीकर बोलाविती. चिथळीस मजला सवेने ती, आज्ञा मागती आपुली. मग ते हसून म्हणती साई, बरे तो नेतो तर तू जाई. नाव हिचे मशीद माई, ब्रिदास काही घालविल. आई ती आई बहु मायाळू, लेकरा लागी अति कनवाळू. परी लेकरेच निघता टवाळू, कैसा सांभाळू करीती. मग वंदोनी साई पाया, निघाले माधवराव जाया. मिरीकर होते जया ठाया, टांग्यात बैसाया पातले. उभयता ते चिथळीस गेले, तपासांती हुजूरवाले. येणार परी नाही आले, मग ते बैसले निवांत. मारुतीचे देवालयी, उतरण्याची होती सोयी. उभयताही मग ते ठाई, प्रयाण लवलाही केले की. एक प्रहर झाली निशी, टाकून सतरंजी बिछाना उशी. बत्तीची या उजेडा पाशी, वार्ता पुसीत बैसले. वृत्तपत्र होते तेथ, उघडून मिरीकर वाचू लागत. नवल विशेषी लोधले चित्त, तो नवल विचित्र वर्तले. सर्प एक त्या काळ वेळे, कैसा कोठून आला नकळे. बैसला करून या वेटोळे, चुकवून डोळे सकळांचे. मिरीकरांचे कमरेवर, होता उपरण्याचा पदर. तया मृदुल आसनावर, शांत निर्घोर बैसला.